महागाव दळीसावळी शिवारातील अवैध रेती प्रकरणात पत्रकार पवन रावतेंना अटक. जमीन फेटाळताच पोलिसांची कारवाई. महागाव तालुक्यातील दहीसावळी शिवारात अवैधरित्या रेती वाहतूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असलेला पवन जगदीश रावते राहणार महागाव महागाव पोलिसांनी आज न्यायालयाच्या परिसरातून अटक केली. पवन रावते यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळताच पोलिसांनी दबा धरून कारवाई केली. 25 नोव्हेंबर रोजी ग्राम महसूल अधिकारी गौतम भगत आणि मंडळ अधिकारी मारुती एकुलवार दहीसावळी शिवारातून जात असताना निळ्या रंगाचे नंबर नसलेली रेतीची भरलेले ट्रॅक्टर त्यांना दिसले. चौकशी केली असता चालकाने आपले नाव अनिल कोरके असं सांगितलं. रॉयल्टीविषयी विचारल्यावर कोणतीही परवानगी नसल्याचं स्पष्ट झाले. चालकाने हे ट्रॅक्टर पवन जगदीश रावते यांचे असल्याची माहिती दिली. घटनास्थळी पवन रावते येताच ट्रॅक्टर सोडवण्याचा दबाव त्यांनी महसूल अधिकाऱ्यांवर टाकला. अधिकाऱ्यांशी वाद घालत त्यांनी ड्रायव्हरला ट्रॅक्टर पळवून देण्याचे निर्देश दिले. महसूल विभागाने तात्काळ याबाबत अहवाल सादर केला आणि उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार अभय मस्के यांच्या आदेशावरून पवन रावते व अनिल कोरके यांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रॅक्टर तसेच आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर भूमिगत होते. 12 डिसेंबर रोजी पवन रावते यांनी महागाव न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने अर्ज फेटाळताच न्यायालय परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पळवून नेलेल्या ट्रॅक्टरचा शोध सुरू असून तो अद्याप जप्त करण्यात आलेला नाही. पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी SK शबीर, महागाव.